कराड चांदोली राज्यमार्गावर गेल्या 2 वर्षापासून वाढत असलेल्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर स्थानिक ग्रामपंचायतीच्या मागणीला प्रतिसाद देत सार्वजनिक बांधकाम विभाग कराड दक्षिण यांनी गावाच्या हद्दीत गतिरोधक बसवण्याची कामे सुरू केली आहेत. या उपक्रमामुळे वाहनांचा वेग नियंत्रित राहून नागरिकांना रस्ता सुरक्षितरित्या ओलांडणे सुलभ होणार आहे. संजीव पाटील, प्राईम मीडिया 24, कराड, जिल्हा सातारा. कराड चांदोली हा रस्ता राज्यमार्ग असल्यामुळे फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी अपघाताचं प्रमाण वाढलं होतं आणि सततच्या या अपघातामुळे अनेक लोक मृत्युमुखी पडले होते. यामुळे वारंवार या ठिकाणी अपघात होत होते. उंडाळे या ठिकाणी तर सततच्या अपघातामुळे अनेक लोक जखमी त्याबरोबर मृत्यू पावले होते. याचाच विचार करून बांधकाम विभाग पश्चिम यांनी ताबडतोब या संपूर्ण रस्त्यावरती अशा पद्धतीनं गतिरोधक बसवण्याचं काम सुरू केलेलं आहे. सततची मागणी आणि लोकांच्या सुरक्षिततेसाठी हे गतिरोधक बसवणं अत्यंत गरजेचं झालं होतं. यामुळे वाहन वेगात न येता वाहनांचा वेग हळू होऊन या ठिकाणी लोकांना हा रस्ता क्रॉस करताना खूप मदत होणार आहे. आपण पाहू शकतो की अशा पद्धतीनं ही अवजड वाहतूक या ठिकाणी रयत सहकारी साखर कारखान्याकडे होत असते. बघा, आपण पाहू शकतो की या ठिकाणी जर वेगात वाहन आलं तर या ठिकाणी अपघाताची शक्यता 100% होत असते. आपण नेहमीच रस्ता सुरक्षेसाठी लोकांना जनजागृती करत असतो, परंतु लोकांनी सुद्धा आपल्या वेगावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. मोकळा रस्ता दिसला की आपला वेग वाढतो. याचमुळे या बाजारपेठेच्या गावामध्ये अशा पद्धतीनं गतिरोधक होणं गरजेचं होतं. सार्वजनिक बांधकाम पश्चिम विभाग कराड दक्षिण मधील या संपूर्ण गावांमध्ये अशा पद्धतीनं गतिरोधक बसवणं गरजेचं आहे. यामुळे या कॉन्ट्रॅक्टरने या ठिकाणी गतिरोधक बसवण्याचं काम हाती घेतलेलं आहे. यामुळे वाहनांचा वेग कमी होऊन अपघाताचं प्रमाण कमी होईल. पत्रकार संजय पाटील, कराड दक्षिण, उंडाळे. नमस्कार, मी नितीन शिर्के, एसएम कन्स्ट्रक्शनचा सर्वे सर्वा. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आदेशानुसार साहेबांनी आम्हाला जो आदेश दिला की ह्या कराड चांदोली रोडवरती जे अपघात होत आहे त्यासाठी आपल्याला रोड स्पीड ब्रेकरवर रमदर बसवायचे, त्या आदेशानुसार गावकऱ्यांनी खूप निवेदन दिली होती. त्या निवेदनाला मान देऊन सार्वजनिक बांधकाम विभागाने आमच्या युनिटी बिल्डर्स आणि शिंदे साहेबांनी सांगून आम्हाला जे आदेश दिला त्या आदेशानुसार आम्ही तात्काळ या कामाला पुनरास नेत आहे. गावकऱ्यांनी इथून जाताना थोडंसं वेगावरती नियंत्रण ठेवून जावं व स्पीड ब्रेकर हे कशासाठी आहे तर वेगावर नियंत्रणासाठी आहेत. हे नियंत्रण ठेवून आपल्या गाडीचं स्पीड कमी करून जावं हे गावकऱ्यांना आवाहन करतो आणि याचा लाभ या सर्व गावकऱ्यांनी आणि इथून प्रवास करणाऱ्या सर्व लोकांनी घ्यावा एवढीच नम्र विनंती करतो.